अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ जय गिरणारी। तर आता मी आहे जुनागडमध्ये। तर गिरनार परिक्रमा आणि गिरनार गुरुशिखर म्हणजे दत्त चरणांचं दर्शन यासाठीच आम्ही आलोय। तर बघूया महाराजांची काय इच्छा आहे। आज तारीख आहे 1 नोव्हेंबर 2025। गिरनार परिक्रमा आणि गिरनार गुरुशिखर असंही दोघेही आम्ही करणार होतो, पण आता महाराजांच्या इच्छेपुढे आपलं काहीही चालत नाही। गिरनार परिक्रमा 2025 ची गिरनार परिक्रमा थांबवण्यात आली आहे कारण प्रचंड पाऊस असल्यामुळे। तर परिक्रमा होण्याचे चान्सेस कमीच आहेत। जवळपास त्यांनी डिक्लेअरच केलेलं आहे की गिरनार परिक्रमा होणार नाहीये। तर आता आम्ही निघालोय दत्त चरणांच्या दर्शनासाठी। तुम्ही पण आमच्या सोबत राहा, जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करणार आहे। जय गिरणारी, जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी, ले चल हमारी सवारी। जय गिरणारी, चला निघूया। जय गिरणारी। खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय। गिरनार म्हणजे जुनागडमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा खूप खूप आनंद होतो। आता आम्ही तर आलोय, आता पुढचं महाराज बघतील कसं न्यायचं काय न्यायचं ते महाराजांवर आहे। चला जाऊया। जय गिरणारी। आता आम्ही जातोय। ॲक्च्युली रोपवे पण बंद होता वारा प्रचंड असल्यामुळे, पण आताच आम्हाला माहिती झालंय की रोपवे सुरू झालेला आहे, म्हणून आता आम्ही सर्वात अगोदर दत्त चरणांना जेव्हाही आपण दर्शनासाठी जातो गुरुशिखरावर पहिल्या पायरीला आम्ही नमस्कार करणार आणि त्यानंतर आम्ही रोपवेकडे जाणार आहोत। रोपवे सुरू असला तर ठीक, नसला तरी महाराजांची इच्छा। चला जाऊया। जय गिरणारी, जय श्रीराम। या ठिकाणी आम्ही राहिला आहोत यावेळेस। चला भेटूया थोड्या वेळात। जय गिरणारी। इथे आम्ही राहिला आहेत, बाकीचं डिटेल्स मी तुम्हाला सांगणारच आहे। आता आम्ही निघालोय। जय श्रीराम, 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 जय श्रीराम। गिरनार गुरुशिखराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून त्याचबरोबर चढवावा हनुमानजी आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही गिरनार गुरुशिखर चढायला सुरुवात केलेली आहे। 10,000 पायरीचा जो चढ आहे तो आपल्याला चढून जायचा आहे, कारण रोपवे सुरू झालेला होता, पण ज्यांचं ऑनलाईन बुकिंग होतं त्यांनाच तेव्हा जायला मिळत होतं आणि प्रचंड गर्दी होती। त्यामुळे आम्ही या साईडने म्हणजे 10,000 पायरी चढून जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला। चला, जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी। जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण माझ्या एका हातात स्वामींच्या पादुका होत्या आणि एका हातात काठी असल्यामुळे मला जास्त शक्य नव्हतं। आणि प्रत्येक वेळेला माझे मिस्टर आणि माझा मुलगा माझ्या सोबत असतात, आम्ही तिघंही सोबत असतो आणि शक्यतोवर काठी मी माझ्या हातात नसते। माझी काठीसुद्धा माझ्या मिस्टरांकडे असते आणि ह्या वेळेला माझे मिस्टर आणि मुलगा दोघं घरी आहेत, फक्त मीच आलेली आहे। गिरनार परिक्रमा आणि गिरनार गुरुशिखर दोघंही करणार होतो, पण परिक्रमा कॅन्सल झालेली आहे यावर्षी। तर आता आपण जातोय गिरनार गुरुशिखराकडे। शक्य होईल तेवढं मी शूट करेल। श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी आपण काठी घेतलेली आहे, स्वामींच्या पादुका। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। 50 रुपयाला आपल्याला काठी मिळते। जेव्हा आपण काठी घेतो तेव्हा 50 रुपये द्यायचे आणि जेव्हा रिटर्न देतो तेव्हा ते आपल्याला 30 रुपये रिटर्न करतात। हर हर महादेव। 20 रुपीज, ओके, 20 रुपीज रिटर्न करतात। चला, जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी। अतिशय सुंदर असं वातावरण आहे। महाराजांनी शक्ती द्यावी, गिरनार 10,000 चढायची, छान दर्शन घडवा आणि छान उतरून पण व्हायला हवं व्यवस्थित। बघूया, महाराज आहेतच सोबत। जय गिरणारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी। जय हो, जय आदिशक्ति माया जगदम्बा की जय हो, जय हो, जय हो। जय हो, जय हो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ जय गिरणारी। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचा परिसर आहे। छान अशी ग्रीनरी आहे, छान वाटतंय। चला जाऊया। हा जबरदस्त चढ आहे सुरुवातीचा, पायऱ्या व्यवस्थित आहेत
म्हणून चांगलं आहे. चला जाऊया. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. आता आपण आलोय भरतरीनाथ गुफा या ठिकाणी आलोयत. गिरनार गुरुशिखर चढताना डाव्या हाताला भरतरीनाथ गुफा आहे. गोपीचंद भरतरिणी गुफा असं आहे इथे. आणि ह्या ठिकाणी आपण दर्शन करायचं आहे. मध्ये अशा पद्धतीने आहे. मी आताच दर्शन झालं. तिथे जे महंत बसले आहेत ते पण ओळखीचे आहेत. छान वाटलं भेटून. चला आता आपण जात आहोत गिरनार गुरुशिखराकडे. जय गिरणारी. तेरा भरोसा आहे भारी. आदेश आदेश. जय गिरणारी. चला निघूया. जय हो श्री गुरुदत्त महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. तर आता भरतरीनाथ गुफा आहे तिथपर्यंत आपण आलोयत. छान भरतरीनाथांचं दर्शन घेतलं आणि आता आपण दत्तचरणांच्या दर्शनाकडे निघालोयत. चला जाऊया. जय गिरणारी. जय गिरणारी. चला जाऊया. छान वाटतंय. एक वर्षी जेव्हा आम्ही म्हणजे नववर्ष गिरनार यात्रा होती. पहिल्यांदाच जेव्हा आम्ही गिरनारला आलेलो तर 31 डिसेंबरला आम्ही चालायला सुरुवात केलेली आणि बरोबर नवीन वर्ष लागणार होतं. आय थिंक 2020 की 21 मध्ये. तेव्हा आम्ही 31 डिसेंबरला रात्री सुरुवात केलेली आणि बरोबर नवीन वर्षाची सुरुवात झालेली. त्याच वेळी मी, माझे मिस्टर आणि अथर्व आम्ही तिघही ह्याच ठिकाणावर होतो जेव्हा नवीन वर्ष लागलेलं सुरू झालेलं. म्हणजे रात्री 12 वाजलेले तेव्हा भरतरीनाथांच्या गुफेजवळ आम्ही आलेलो. तोपर्यंत खूप छान वाटतंय. छान दर्शन झालं आणि मध्ये जे महंत आहेत ते पण नेहमीचे ओळखीचे आहेत. छान वाटतं त्यांच्याशी भेटून. आम्हालाही चांगलं वाटलं. चला छान वाटतं जेव्हा एवढ्या उंचावर इतक्या वेगळ्या ठिकाणी कोणीतरी आपल्या ओळखीचं आहे. ही दत्त महाराजांची लीला, दत्त महाराजांची कृपा आहे. चला जाऊया. जय गिरणारी. बेटा किती वर्षाचा आहेस तू? 9 वर्षाचा आहे. वा वा वा. किती पुण्यात्मा आहे की 9 वर्षाचा असताना गुरुशिखर दत्तचरणांचं दर्शन घ्यायला जातोय. काहीतरी पूर्व पुण्य ही गाठी असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नसतात. चला जय गिरणारी. जय गिरणारी माताजी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय जय गिरणारी. चला जाऊया. महाराज शक्ती द्या. गिरनार गुरुशिखर चढायची. रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय हो. जय हो. शंकर महाराज की जय. जय श्रीराम. आता आपण संतान माता आहे त्या ठिकाणी पोहोचलोय. गिरनार गुरुशिखर जेव्हा आपण चढून जातो, पहिल्या पायरीपासून 10,000 पायरी जेव्हा आपण चढून जातो तर त्यावेळेला आपल्याला रस्त्याने बरीच अशी मंदिरांचं दर्शन होत असतं. तर भरतरीनाथांची गुफा आहे. त्यानंतर आता आपण पोहोचलोय संतान माता आहे त्या ठिकाणी आपण आता पोहोचलोय आणि त्यानंतर आपण ह्या मार्गाने वरती जाणार आहोत. अंबा मातापर्यंत आपण जाऊया. चला जय गिरणारी. तेरा भरोसा है भारी. जय गिरणारी. तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं हे वातावरण आहे. खाली जे दिसतंय ते आहे तलेटी, जिथून आपण गुरुशिखर चढायला सुरुवात केलेली आहे. जुनागड तलेटी हा एरिया दिसतोय आणि आता सूर्यनारायण भगवानांनी दर्शन दिलंय. खूप छान वाटतंय. बरं झालं पाऊस नाहीये परमेश्वर कृपेने. चला जाऊया. जय गिरणारी. जय गिरणारी. जय राम. जय जय राम. श्रीराम 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 जय राम. जय जय राम. संतान माता की जय. आदिशक्ती आदि माया जगदंबा की जय हो.
अतिशय सुंदर असं वातावरण आहे, तुम्ही पाहू शकतात. ढग खाली दिसत आहेत, खूप सुंदर. अगदी 2-2 मिनिटात इथलं वातावरण बदलत असतं. तुम्ही पाहू शकतात अगदी 2 मिनिटापूर्वी इथे थोडं ऊन होतं आणि आता पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. छान वाटतंय. चला जाऊया. जय गिरणारी. इकडे आता आपण जाणार आहोत. या ठिकाणी ही मंदिरं आहेत. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. नर्मदे. जय महाकाली मात की जय. महाकाली मात की जय. जय आदिशक्ती आदि माया जगदंबा की जय हो. जय महाकाली माता की जय. नर्मदा मैया की जय हो. चला जाऊया दर्शनाला. जय गिरणारी तेरा भरोसा है भारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम. जय हनुमानजी. जय हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंबा माता की जय. जय अंबे. जय अंबे. आता आपण अंबा मातेपर्यंत पोहोचलेले आहोत. 5000 पायरी दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेनेच 5000 पायरी महाराजांनी ते चढून घेतलं. चढायची शक्ती दिली आणि आता आपण अंबा मातेपर्यंत पोहोचलोय. अंबा मातेचं छान दर्शन झालं आणि त्यानंतर आता मी दर्शन घेतल्यानंतर आता बाहेर आली आणि आता म्हटलं चला थोडं शूट करूया. तर मध्ये जे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं त्यानंतर जैन मंदिर लागलं. जैन मंदिर नंतर मग अजून एक दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि त्यानंतर मग आपण अंबा मातेच्या दर्शनाला येतो. तर 5000 पायरी चढून आल्यानंतर अंबा मातेचं इथे आपल्याला दर्शन होतं. रोपवेने आला तर डायरेक्ट अंबा मातेपर्यंत रोपवे असतो आणि जर आपण चालत आलो तर 5000 पायरी चढून मग इथे यायचं आहे. तर खूप छान वाटलं. मस्त खूप खूप सुंदर दर्शन झालं अंबा मातेचं. एकदा आम्ही आलेलो, मी, माझे मिस्टर, माझा मुलगा. तर आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा मी आलेलो आणि महाराजांच्या आशीर्वादाने 2 वर्षापूर्वी 13 डिसेंबर 2023ला. तर तेव्हा इतकं छान तेव्हाही अंबा मातेचं दर्शन झालं आणि माहीत नाही तर तिथे जे असतात पुजारी त्यांनी आम्हाला अक्षरशः मध्ये जाऊ दिलं. अगदी जवळून दर्शन घेतलं. मध्ये कोणाला सोडत नाही. पण मैयाच्या कृपेने झालेलं. खूप छान वाटलेलं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. संपूर्ण धुकं आहे, काहीही दिसणार नाही. आणि आता रोपवे बंद होण्याची वेळ झालेली आहे म्हणून लोकांची धावाधाव सुरू आहे. पण आम्ही आता अंबा मातेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जातोय गिरनार गुरु शिखरकडे. चलो. जय गिरणारी. जय अंबा माता. जय हो. अंबा माता की जय. अंबा मातेपर्यंत आलोय. खूप छान वाटलं. मस्त. 5000 पायरी अंबा मातेपर्यंत जरी आम्ही रोपवेने आलो असतो तरी पुढे चालत जायचं होतंच. पण इथपर्यंत येणं हे खूप मोठं टास्क होतं. पण महाराजांच्या कृपेने झालं शक्य. आता पुढे महाराज करूनच घेतील. खूप छान वाटतंय. मातेच्या अंबा मातेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घ्या, कळसाचं दर्शन घ्या. चला भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी. माझा मुलगा आणि माझे मिस्टर घरी, मी त्यांना खूप मिस करते. पुढच्या वेळेस आम्ही तिघही सोबतच असणार. जय माता दी. अंबा मातेने आणि गिरणारींनी आम्हाला पुन्हा लवकर दर्शनाला बोलवावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. जय गिरणारी. चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. तर अंबा मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालोय. तर आता येणार आहे गोरक्षनाथ शिखर किंवा गोरक्षनाथ टुंक असं म्हणतात. तर आपण आता तिथे जातोय. दर्शन घेऊया. चला. जय गिरणारी. जय गिरणारी. जय जय गिरणारी. जय जय गिरणारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अलख निरंजन. आदेश आदेश. जय गिरणारी. जय गिरणारी. जय जय गिरणारी. जय जय गिरणारी. सियावर रामचंद्र की जय. पवन
चला भेटूया थोड्या वेळात. जय गिरणारी. जय गिरणारी. थँक्यू. जय गिरणारी. जय राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. तर छान असं गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं. गोरक्षनाथांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जातोय कमानीकडे. आता आपण जातोय आणि तिथून मग आपण दत्तचरणांचं दर्शन घेणार आहोत. जय गिरणारी भाई. जय गिरणारी. जय गिरणारी. जय जय गिरणारी. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जय श्री महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. व्हिडिओ चालू आहे. जय गिरणारी. जय जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज. जय हो स्वामी. जय हो जय हो. तुम्ही पाहू शकतात प्रचंड गर्दी आहे. गिरनार परिक्रमा कॅन्सल झालेली आहे. कालच ते डिक्लेअर झालेलं आहे. पण दत्तचरणांचं दर्शन सुरू असल्यामुळे ज्यांना परिक्रमा करणं शक्य नाही पण बरेच जण दत्तचरणांच्या दर्शनाला आलेत. प्रचंड गर्दी आहे आणि आता 6 वाजलेत तरी तुम्ही पाहू शकतात इथलं वातावरण. जबरदस्त धुकं आहे पण खूप छान वाटतंय. जय गिरणारी. चलो जय गिरणारी. जय गिरणारी. आणि हे डोली घेऊन जाणारे आहेत आणि इथे आता रांगेत दर्शन सुरू आहे. महाराजांची कृपा होईल तेव्हा महाराजांचं दर्शन महाराज देणारच आहेत. चला जय गिरणारी. तेरा भरोसा आहे भारी. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. कुठून आले दादा? धुळे. धुळेचे. 4 तुकडा म्हणे 4 धुळा. जळगाव. जय खानदेश. जय खानदेश. छान वाटलं आमच्या धुळ्याचे लोक भेटली. चला जय गिरणारी. जय गिरणारी. तेरा भरोसा है भारी. ले चल हमारी सवारी. जय गिरणारी. जय जय गिरणारी. इकडून आता आपण जी कमान असते की जेव्हा आपण जातो तर जाताना म्हणजे गुरु शिखराकडे जाताना डाव्या हाताने जेव्हा आपण वरती जातो तेव्हा आपण दत्तचरणांचं दर्शन घेतो आणि उजव्या हाताला जे आहे ते कमंडलू कुंड आणि धुनी आहे. त्या ठिकाणी महाप्रसादही असतो. तर आता आपण कमानीकडे जातोय. प्रचंड गर्दी आहे. अगदी अंबामातेपासूनच रांग आहे. चला भेटूया. जय गिरणारी. आता जरा अंधार झालेला आहे. जय गिरणारी. जय गिरणारी. पण खूप सुंदर खूप छान वाटतंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता आपण कमानीजवळ आलोय. खूप छान वाटतंय. प्रचंड गर्दी आहे. रांग आहे. तुम्ही पाहू शकतात. आता आपण कमानीजवळ आलोय. आता आपण जाणार आहोत दत्त महाराजांच्या चरणकमलांचं दर्शन घेण्यासाठी. चला जाऊया. जय गिरणारी. तेरा भरोसा है भारी. जय गिरणारी. छान वाटतंय. कमान आली ना फार आनंद होतो. चला जय गिरणारी. कमानीतून आता आपण वरती जातोय. दत्तचरणांच्या दर्शनासाठी जातोय आणि उजव्या बाजूला जे होतं तर त्या ठिकाणी कमंडलू कुंड आणि त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो. दोन्ही ही फक्त दर सोमवारी 8:30 ते 9च्या दरम्यान अग्नी प्रज्वलित होतो. दत्तकृपेने तिथे आपोआप अग्नी प्रज्वलित होतो आणि त्या ठिकाणी धुनी होत असते. तर कमानीतून जेव्हा उजव्या बाजूला जातो त्याच ठिकाणी कमंडलू कुंड आहे आणि त्याच ठिकाणी धुनी देखील आहे. तर दत्तचरणांचं दर्शन घेतल्यानंतर आपण धुनी दर्शन घ्यायचं आहे आणि
कमंडलू कुंडाकडे जरूर जा, तिथे जो महाप्रसाद असतो तो जरूर घ्या, त्यामुळे आपल्याला एक एनर्जी मिळते। तर पाहू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे आणि धुकं आहे, पण खूप सुंदर खूप छान अनुभव आहे। चला भेटूया। जय गिरणारी तेरा भरोसा है भारी। भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय गिरणारी। तर ह्या ठिकाणी दत्त महाराज आहेत आणि दत्तात्रयांचे चरणकमल आहेत। तर गिरनार गुरु शिखरावर अगदी टोकावर असं हे मंदिर आहे। खूप सुंदर असं दर्शन झालं। दर्शन घेऊन आता मी खाली आलेली आहे आणि म्हटलं आता थोडं फोटो व्हिडिओ शूट करते, कारण मध्ये असंही अलाउड नाही आहे आणि अलाउड जरी राहिलं तरी पण तिथे एक वेगळंच असतं, कारण एवढी तपश्चर्या करून आपण तिथे दर्शनाला जातो, तो एक वेगळाच आनंद आणि एक वेगळीच गोष्ट असते ती। श्री गुरुदेव दत्त। जे गिरनारला आले त्यांना माहिती की जेव्हा आपण दत्तचरणांचं दर्शन घेतो आणि दत्त महाराजांचं जेव्हा आपण पाहतो मूर्तीकडे, काय एवढी अगदी खूप म्हणजे काय बोलावं त्याविषयी, शब्द कमी पडतील। खूप छान आहे। जे कोणी गिरनारला यायचं विचार करत असतील तर खरंच जीवनात येऊन एकदा तरी गिरनारला यावं। खूप सुंदर असं दर्शन झालं। महाराजांच्या कृपेने सर्व काही झालेलं आहे। दर्शन अतिशय उत्तम झालेलं आहे। चला जय गिरणारी। आता आम्ही कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी जातो प्रसाद वगैरे घेऊन, मग नंतर आम्ही चालायला सुरुवात करणार आहे। जय गिरणारी। चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। दत्त कृपेने छान दर्शन झालं। कमंडलू कुंडाजवळ जाऊन प्रसाद ग्रहण केला आणि छानसं धुनीचं दर्शन घेतलं। त्यानंतर आता मी अंबा मातेच्या मंदिराजवळ आलेली आहे। इकडे आहे अंबा मातेचं मंदिर। लाईट असते इथे नेहमी, पण आज माहित नाही का, नाही तर म्हणजे रस्त्यानेही लाईट नव्हते आणि मातेच्या इथे पण आज लाईट नाहीये, नाहीतर बरंच उजेड असतं। तर छान दर्शन झालं आणि आता दर्शन करून मी पुन्हा अंबा मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचलेली आहेत। आमचे ग्रुपमधले मेंबर्स आहेत तर ते कमंडलू कुंडाजवळ आहेत। ते आल्यानंतर आता बघूया की आता चालत निघायचं की ते रोपवेसाठी थांबतात, जे होईल ते निर्णय सर्व मिळून आम्ही घेणार आहोत। चला जय गिरणारी। अंबा मातेच्या मंदिराजवळ प्रचंड वारा असतो, त्याचबरोबर थंडी देखील होती आणि त्या ठिकाणी दव पडत होतं, म्हणून अजून जास्त थंड लागत होतं। अतिशय गार असं वातावरण होतं आणि रात्री 11 वाजेपासून तर पहाटे 6 वाजेपर्यंत तिथे थांबण्यापेक्षा मग आम्ही सर्व मिळून निर्णय घेतला की रात्री आपण चालायला सुरुवात करायची आहे। तर रात्री 12:30 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली। 4 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो। रात्री जर तिथे आम्ही थांबलो असतो आणि पहाटे जर रोपवे काही कारणास्तव बंद ठेवला असता तर पुन्हा दुसऱ्या दिवशी चालायला फार जड जातं, म्हणून आम्ही रात्रीच चालायला सुरुवात केली। पहाटे 4 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो। श्री दत्तात्रय महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच कृपेने श्री दत्तचरणांचं अतिशय सुंदर असं दर्शन झालं। प्रचंड गर्दी होती तरी देखील दर्शन मात्र व्यवस्थित झालं। ही महाराजांची अशीच अखंड कृपा राहो आणि पुन्हा पुन्हा गिरनारला महाराजांनी आम्हाला बोलावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय गिरणारी तेरा भरोसा है भारी। जय गिरणारी।